मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई या सर्व बाबींवर चर्चा झाली. चला तर मग अपडेट्स जाणून घेऊया. यावर्षी राज्यभरात अतिवृष्टीमुळे तब्बल 60 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने 1,500 कोटींच्या नुकसान भरपाईला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात साधारण 31 लाख शेतकऱ्यांना थेट खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याआधी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक होतं, पण आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच आता फक्त फार्मर आयडी आणि आधारशी लिंक असलेलं बँक खाते पुरेसं आहे. ई-केवायसी करण्याची कटकट राहणार नाही. सरकार सांगत आहे की ही नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचविणार आहे. ओला दुष्काळ संदर्भात निर्णय घेण्यात आलेले काही राज्यात ओला दुष्काळ घोषित केला जाणार नाही, कारण त्यासाठी स्वतंत्र गाईडलाईन्स अस्तित्वात नाही. पण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळासाठी असलेल्या सर्व सवलती लागू केल्या जाणार आहेत. जसे की वीज बिल माफी, 10वी-12वीची विद्यार्थ्यांची फी माफी, पीक कर्ज वसुलीला स्थगिती, अल्प व मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचे पुनर्गठन. अजूनही काही भागात पुराचे पाणी ओसरलेले नाही, त्यामुळे पंचनाम्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 6-7 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक होणार असून उर्वरित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आणि इतर आपत्ती धोरण निश्चित केलं जाणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोहोचवण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीतले 2 मोठे दिलासादायक निर्णय म्हणजे पहिला ई-केवायसी शिथिल, फार्मर आयडी प्लस आधार कार्ड लिंक खाते असले की थेट खात्यात पैसे, आणि दुसरा म्हणजे दुष्काळ सवलतीचा विस्तार, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील आठवड्यात उर्वरित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईबाबतचे अंतिम निर्णय घेतले जातील. तेव्हा या चॅनलवरती अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.